ते कोल्हेरीचे वारू न येती धारकी धरू, नये लेणा शृंगारू ओडंबरीचा. ते कोल्हेरीचे वारू म्हणजे कुंभाराच्या चित्रातला असलेला घोडा. हां, असं असं त्याचं पूर्ण उत्तर हे घ्यायला पाहिजे. तर कुलालाचे वारू न येती रंगणी धरू, म्हणजे आता रंगणी धरू म्हणजे गोल रिंगणामध्ये घेता येत नाही. आता आपल्याला जर वारीचाच विचार करायचा तर वारीमध्ये जसं त्या घोड्यांचं रिंगण असतं तसं हे असे काही कुलालाने बनवलेली मातीची, म्हणजे मातीचे बैल घ्या नाही तर घोडे घ्या, ते काही कुणाला त्या रिंगणा म्हणजे घोड्याचा उपयोग ते रिंगण घालायला काही होत नाही. न येती रंगणी धरू वा करण्यात ते शृंगारू नगन उपयोगी गारुड्याचे. मग गारुड्याचे नग म्हणजे जादूगाराचे नग तरी काय उपयोगाला येतात का म्हणाले दागिने घालण्याकरता? गारुडी नाही नाही, गारुडी म्हणजे आपल्याकडे गारुडी तो जो गारुडी आहे नागाला घेऊन फिरणारा त्याला आलेला शब्द आहे, पण हा मूळ गारुड शब्दापासून आहे. आपल्याकडे जो भारुड शब्द आलाय ना तो भारुड शब्द या गारुडावरून आलाय. हा, गारुडामध्ये नजरबंदीचा खेळ करणे, हा, किंवा मायाजाल, इंद्रजाल, हे असे सगळे जे आहेत ना ते गारुड म्हणजे गारुड याचा अर्थ दुसऱ्याला संमोहित करणे, अशी ती दुसऱ्याच्या संमोहित करणारी किंवा संमोहनाची विद्या, म्हणून ते गारुड. आणि गारुडवरून असं कुणी लावला आहे त्याच्यामध्ये अर्थ की गारुडावरून भारुड शब्द आला. नाथांचं सुद्धा काही लोक जे त्यांनी लिहिलेल्या रचना आहेत भारुड आहेत जी, ती भारुडं सुद्धा काही लोक गारुड आहेत असं म्हणतात. असं जे नाथांच्यावरती एक पुस्तक म्हणजे एक विशेषांक काढला एकनाथ संशोधन मंदिराने, तर त्या विशेषांकामधला जो एक लेख आहे एका साहित्यिकांचाच लेख आहे, त्यात त्यांनी म्हटलंय की गारुड आणि भारुड हे दोन्ही शब्द आम्ही एकाच अर्थाने घेतो असं त्या लेखात त्यांनी आहे. माझ्याकडे ते पुस्तक म्हणजे नाथांचा तो विशेषांक. तर त्यात त्यांनी म्हणजे आता काय आपल्याला गारुडाचा संबंध भारुडाशी लावण्याची काही आहे? बहुरूढवरून त्यांनी खूप दिले आहेत. भारुडाच्या अनेक व्युत्पत्ती दिल्या आहेत, त्याच्यामध्ये गारुडावरून भारुड अशी पण एक व्युत्पत्ती दिली आहे. आणि बहुरूढ म्हणा किंवा बहुरूढ असलेल्या गोष्टींवरून रचलेलं काव्य म्हणा, कारण भारुड मुळात काही बहुरूढ नाही, पण बहुरूढ जे संकेत आहेत ते संकेत घेऊन त्या संकेतावरून रचलं गेलं. कारण हे फुगडी काय, आता ते सध्या महाराष्ट्राची जीव लोकधारा फुबाई फू ती फुगडी फू ते चाललंय सध्या त्यांचं उमपांचं काव्य पुष्कळ ते पॉप्युलरली म्हटलं जात आहे ना. नाथांचं भारुडच आहे ते. नंतर तो विंचू बाई बाई विंचू चावला, नंतर जोहार, हा सगळं रूपकात्मक आहे. आणि आणि त्यांनी त्या प्रत्येकाकरता काय म्हणायचं निर्माण करून ठेवलंय की बायका फुगडी खेळत असल्या तर फुगडी खेळताना काही म्हणत असल्या तर हे म्हणा, झिम्मा खेळत असल्या तर हे पण तुम्हाला एक झिम्म्या करता आहे, असं त्याच्यात सगळं आहे. म्हणजे सैलाम, फकीर, नंतर म्हणजे जोहार करणारा, त्याच्याबरोबर तर त्यांनी हे पण केलेलं आहे ना जोगवा आणि बया दार उघड आणि बया दार बंद कर, दोन्ही काव्य आहेत की तू दार उघड पण आणि तू आता दार बंद कर पण. म्हणजे अशी ती सगळी ते सगळं एका भारुड नावाखाली घेतलेलं आहे. पण त्यांनी आपण म्हणतात तसं अनेक व्युत्पत्ती दिलेली आहेत की ह्या सगळ्यांमधून थोडक्यात समाजाच्या सगळ्या स्तरामध्ये काव्य जाऊन तत्त्वज्ञानाचं अभिसरण व्हावं आणि माणसं जागृत व्हावीत, एवढाच त्याच्या मागचा. फकीर काय म्हणजे कोणी सोडलाच नाही त्याच्यामध्ये. उखळ काय, मुसळ काय, भोरा काय, भुंगा काय, म्हणजे काही जे काही आपण शब्द म्हणावेत त्या सगळ्याशी निगडीत त्यांचं ते काव्य आहे. तर इथे हा जो गारुड शब्द थोडक्यात आपल्याला इथला जो शब्द आहे न येती धारकी धरू, धारकी म्हणजे मंडल, त्याला रिंगणावरती काही घेता येत नाही. नये लेणा शृंगारू ओडंबरीचा, तो ओडंबरीचा गारुडाचा. गारुड म्हणजे जादूगार म्हणजे मायाजाल, इंद्रजाल, हे प्रयोगसुद्धा जादूगाराचे करतात. त्याच्यामध्ये ते इंद्रजाल वगैरे अशा नावानी की तो सगळा मोहजालाचा प्रयोग आहे. तर इथे काही फार मांडायचं होतं असं नाही आहे, पण आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तिथपर्यंत आता चाललं आहे ते अज्ञानाचं खंडन चाललेलं आहे
की अज्ञानाला जसं शब्दाला अस्तित्व नाही, की शब्दाचं अस्तित्व, शब्द कशाचं वर्णन करणार, कारण शब्द निर्माणच झाला आहे त्या अज्ञानामधून. आता अज्ञान कशातून निर्माण झालंय ते आता इथे बघायला लागेल. म्हणजे अज्ञान टिकणार का अज्ञान टिकणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात असो आता हा प्रस्ताव आधी अज्ञानाचा ढांडोळा घेऊ. म्हणून ते म्हणतात की ठीक आहे, आता हा प्रस्ताव असू द्या, म्हणजे कोणता प्रस्ताव असू द्या, आणि ज्ञान हे जे म्हणजे ते अज्ञानाची पादुजे, एक लपवूनी दावीजे एक नव्हे. पुन्हा तीच संकल्पना आहे. जोपर्यंत अज्ञानाला स्थान आहे तोपर्यंत ज्ञान नावाची गोष्ट आहे. जर अज्ञानच नाहीसं झालं तर जे उरणार आहे ते फक्त ज्ञानच आहे. मग त्याला ज्ञान नावाने संबोध नाही. हा घेतला 6वा मागचा, कारण त्यांनी त्याचा संदर्भ पुढे घेतला. तर ते म्हणाले ज्ञान आणि अज्ञान किंवा कशाचाही द्वंद्वात्मक विचार करायचा, तर हे द्वंद्व कशाच्या पातळीवर विचारात घ्यायचं. तर ते म्हणतात एक आहे म्हणून दुसरं विचारात घेतलं, दिवस आहे म्हणून रात्र विचारात घेतली, रात्र आहे म्हणून दिवस विचारात घेतला. जर अखंड उजेडच असता तर आता दिवस आहे असं म्हणावंच लागलं नसतं, कारण त्याला दिवस ही संकल्पनाच आली नसती, कारण त्याला अखंड उजेडच आहे. तसं ते म्हणतात इथे की इथे ज्ञान आहे म्हणून, आणि ज्ञान हे जे म्हणजे ते अज्ञानाची पादुजे. 2-3 प्रकारांनी त्याचा अर्थ घेता येतो. की व्यवहारामध्ये आता आपण चाललो नाही, पण व्यवहारामध्ये जे एक ज्ञान म्हटलं ते अज्ञानाच्या पार्श्वभूमीवर असलं तरी प्राप्त झालेलं ज्ञान पुन्हा कशाच्या तरी पार्श्वभूमीवर अज्ञानच आहे. त्यामुळे अशाही अर्थाने अज्ञान एक अज्ञानच आहे, कारण जोपर्यंत अज्ञान हा शब्द आमचा पाठपुरावा करतोय किंवा जोपर्यंत आम्ही अज्ञान या शब्दापर्यंत पोचतो आहे तोपर्यंत ज्ञान नावाची एक संकल्पना आहे, जे ज्ञान आहे आणि अज्ञान आहे. पण जर अशी काही संकल्पना नाही, काहीतरी एकच आहे, तर आता काहीतरी एकच काय आहे? काहीतरी एकच अज्ञान आहे. काहीतरी एकच अज्ञान का आहे? कारण आम्ही असे जन्माला आलेले आहोत म्हणून. आम्ही असे जन्माला आलो म्हणून कसं का म्हणायचं? कारण आमच्या ठिकाणी देहात्मभाव आहे म्हणून. ह्या जगाच्या ठिकाणी प्रत्येक वस्तूला आपल्या अस्तित्वाविषयी पुष्कळ धडपड आहे म्हणून. आणि ती निसर्गाने दिली, ती अज्ञानाने दिली, ती मायेने दिली, का ती प्रजनन क्षमता म्हणून दिली. पण एक झाड कितीही सुकत आलं, कितीही सुकलं, अगदी आता ते सगळं चुरगळून वरचा भाग गेला तरी आतमध्ये ते कुठेतरी मूळ जीव धरून असतं. त्याला पुन्हा पाणी मिळालं की ते हळूहळू हळू करत त्या ठिकाणी उगवतंच. कुठलंही रोप असो, आपल्या ठिकाणी 5-50 रोपं ते तयार करतं. म्हणजे आपलं अस्तित्व ते मिटू देत नाही. आपल्या अस्तित्वाकरता धडपड ही फक्त माणसाचीच नाही आहे, या सबंध सृष्टीची आहे. ही सगळी सृष्टी अस्तित्वाकरता धडपड करते. ती का करते? कारण आपल्याला देहात्मभाव आहे आणि सृष्टीला तिचं जे स्वरूप आहे ते तसं राखायचंच आहे. आणि त्यामुळे आपण काय म्हणतो की ती सृष्टी निर्माण कशातून झाली? झाली अज्ञानातून झाली. आता पुढे त्यांनी घेतलाच आहे तो विषय. तर ती ज्ञानातून निर्माण झाली असती तर तो परमेश्वरच असता. कारण ज्ञान हे फक्त आता निखळ ज्ञान आहे आणि तो परमेश्वरच आहे. आमच्याकडे अज्ञानाच्या पार्श्वभूमीवर ज्ञान आहे. म्हणजे आपण एखादा माणूस खूप ज्ञानी आहे म्हणतो, याचा अर्थ काय? याचा अर्थ व्यवहारामधला ज्ञानी मनुष्य पुष्कळ इन्फॉर्मेशन आहे, किंवा व्यवहारातला ज्ञानी मनुष्य एखाद्याचा विचार जर 20% पोचत असेल तर त्याचा विचार त्या विषयात 70% पोचतो. म्हणून आपण म्हणतो की हा मनुष्य पत्रकार आहे, त्यांना बोलवा, त्यांचा अनुभव अधिक आहे, कारण त्यांनी सगळं राजकारण आज 25 वर्ष 40 वर्ष जवळून पाहिलंय. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये त्याचं ज्ञान, याचा अर्थ त्याची माहिती आणि त्याच्याविषयीचा त्या काळचा विचार हा सगळा त्याचा चांगला तयार आहे. एखादा शास्त्रज्ञाचा आपण जेव्हा मागोवा घेतो की बाबा या बाबतीमध्ये शास्त्रज्ञांचं मत काय, का घेतो? कारण सगळं आयुष्य त्यांनी त्या विषयाकरता वेचलेलं आहे. त्या विषयामधल्या ज्या ज्या गोष्टी म्हणून माहितीच्या आहेत त्या त्यांनी गोळा केल्या आहेत. म्हणजे फक्त ज्ञान आहे. म्हणजे त्याला व्यवहारामध्ये त्या अज्ञानाच्या पार्श्वभूमीवर ज्ञान आहे. पण त्यांना जर त्यांच्या विषयापासून थोडासा बाजूला प्रश्न विचारला तर लगेच ते सांगतात अहो हा विषय आम्हाला माहीत नाही, हा आमच्या अभ्यासाचा विषय नाही. म्हणजे आता काय आहे त्याच्याजवळ? ज्ञान आहे का अज्ञान आहे?
त्या विषयाच्या अनुषंगाने तो अज्ञानीच आहे, पण त्याच्या विषयाच्या अनुषंगाने त्याचा अधिकार आहे. आपण म्हणतो ह्या माणसाला एवढ्या लोकांपेक्षा जो हा मनुष्य हुशार आहे, म्हणजे आपण त्या गॉड पार्टिकलच्या वेळेला ते बाळ फोंडके काय म्हणतात बघू, त्यांचं काय मत आहे बघू, अमुक शास्त्रज्ञाचं काय मत आहे बघू. मग आपण असं का म्हणतो की बा ते काहीतरी बरोबर मार्गावरती त्याचा विचार करत असतील, त्यांच्या विचाराचं त्यांच्या मताचं काय स्वरूप आहे. तर हे जे इथे आता आपण पाहतोय ना, तसं ज्ञान आणि अज्ञान म्हणून आपण अनेक वेळा तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये जे मोठ्यांनी लिहून ठेवलं आहे की ज्ञान आणि अज्ञान, भक्ती आणि अभक्ती यांची एका पातळीवर एकच पंगत होते. एका पातळीवर ज्ञान आणि अज्ञान राहत नाही, भक्ती आणि अभक्ती राहत नाही, तिथे काहीच राहत नाही, तिथे एका आत्मतत्वाशिवाय काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून एका ज्या स्तरावर आत्ता आम्ही वाचतो, ज्या स्तरावर आम्ही अभ्यास करतो, ज्या स्तरावर तत्त्वज्ञानाचा विचार करतो, त्या स्तरावर अवलंबून आहे की आम्ही नेमका कशाचा विचार काय करतो. तर आता जसं इथे आपण बोललो त्याप्रमाणे की या स्तरावरती अज्ञान या पार्श्वभूमीवरच आम्ही आमचं जीवन जगत असल्यामुळे या पार्श्वभूमीवर आम्ही म्हणतो आम्हाला ज्ञानाची लालसा आहे की जिथे कुठे ज्ञान मिळेल, जिथे कुठे एखादा विषय मिळेल, जिथे कुठे काही नवीन ऐकायला मिळेल, जिथे कुठे नवीन समजून घ्यायला मिळेल, जिथे कुठे नवीन बघायला मिळेल, तिथे आपण धडपडतो की बाबा यांचं गाणं उत्तम, ह्या गायांचं गाणं आपण ऐकलं नव्हतं, ऐकूया. कशा करता? कारण हे घराणं आम्हाला माहिती नाही, ह्या घराण्यातला हा गायक आम्हाला माहिती नाही, त्या गायकाचं गाणं ऐकू. आपण म्हणतो नाही अमुक एक ठिकाणी जाऊन प्रदर्शन बघू. आपण म्हणतो अहो आम्ही तर 5 वर्षापूर्वी गुलाबाचं प्रदर्शन पाहिलं, आता 5 वर्षात त्या गुलाबात किती फरक झालेत बघू ना. एकदा प्रदर्शनात गेलो तर आता आलेले नवीन नवीन गुलाब काय आहेत, ह्याचा अर्थ काय की आम्हाला ज्याचं अज्ञान आहे त्याचं ज्ञान करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणून ते इथे सांगतात आणि ज्ञान हे जे म्हणजे ते अज्ञानाची पा दुजे, म्हणजे ते अज्ञानाशिवाय काही वेगळं आहे असं नाही आहे, ते अज्ञानच आहे. एक लपवून दाविजे एक नव्हे. कारण का? त्याला ज्ञान हा शब्द वापरला म्हणून ज्ञान, आणि याला अज्ञान हा शब्द वापरला म्हणून अज्ञान. पण एका परीने ज्ञान हे एका अज्ञानाचं स्वरूप आहे म्हणून ते खाली सांगतात नसेल तरी नसो अज्ञान, मग तेथे पाहिजे ज्ञान. परी बुध हो तेही ज्ञान अज्ञानाच्याच स्वरूपाचे. ठीक आहे म्हणाले, अज्ञान नाही आहे असं एकदा आपण स्वीकारलं तर मग काय पाहिजे? मग तेथे पाहिजे ज्ञान. मग तिथे फक्त ज्ञानच असलं पाहिजे, पण आहे का ज्ञान? नाही आहे म्हणाले. आता म्हणजे ज्या दिवशी त्या गॉड पार्टिकलचं डिस्क्लोजर हे ते, तेव्हा सगळ्या ब्रेकिंग न्यूज होत्या. आणि आता कुणाही शास्त्रज्ञाला विचारलं की तो म्हणतो अहो अजून काही सापडलंच नाही आहे. म्हणजे आता एक शास्त्रज्ञ त्या दिवशी सापडलं म्हणतो आणि ते सगळे शास्त्रज्ञ आता सापडलं नाही म्हणतात. म्हणजे ज्याला आम्ही ज्ञान म्हटलं होतं ते आता पुन्हा अज्ञानच झालं. म्हणजे त्यांना असं का म्हणावं लागलं? त्याचं कारण परिबुध हो तेही ज्ञान अज्ञानाच्याच स्वरूपाचे. कारण ज्या टप्प्यावर त्यांनी त्याच्यामध्ये ज्ञान मिळवलं त्यांनी काहीतरी केलंच असेल ना, त्याच्याशिवाय का त्यांनी काही आपण डिक्लेअर करू किंवा आपण ते प्रसिद्ध करू किंवा एखादा सिद्धांत सांगू असं काही कोणी उगीच्या उगीच म्हणत नाही. काहीतरी निष्कर्षाप्रत्ये आले असतील म्हणून त्या निष्कर्षाला धरून आपण आता मांडावं असं त्यांना वाटलं. पण जेव्हा केव्हा त्या मांडण्याची वेळ आली त्यावेळी घाई झाली, ते मांडणं योग्य होतं नव्हतं याची शहानिशा झाली, याची चौकशी झाली. लोक सगळ्या बाजूनी आपल्याकडे आता आज चर्चा करतात की नाही हो हे सगळं मांडायची घाई झाली. वास्तविक पाहता ते लोक कोणत्याच निष्कर्षाला आले नव्हते. भले निष्कर्षाला आले असते आणि त्यांनी अमुक एक त्याच्याविषयी विधान केलं असतं तरी पुन्हा त्यांनीच सांगितलं असतं की जी आम्ही 12 पार्टिकल्सनी हे जग निर्माण होतं असं म्हटलंय, त्यातल्या फक्त एका बाजूचा आम्हाला शोध लागला, बाकीच्या सगळ्या कुठे आम्हाला माहिती आहे, त्याची सगळी अंग आम्हाला माहिती आहे. बरं याचा शोध लागला म्हटला तर याला आम्ही पूर्णपणे जाणलाय का? तर तसं पण नाही, असा दावा नाही करता येत. आजच्या विज्ञानाला तर मुळीच करता येत नाही. त्याचं कारण आहे की त्यांनी प्रत्येक गोष्ट आणि त्याची सिद्धी ही नेहमी संशयातच ठेवली आहे. का ठेवली आहे? कारण त्यांच्या दृष्टीने हे ज्ञान आहे हे आम्ही खात्रीशीर म्हणू शकत नाही. हे मागचं अज्ञान होतं ते दूर करण्याकरता आम्ही जो शोध घेतला आणि त्या शोधातून आम्ही ज्या टप्प्यावर आलो तेवढी माहिती आहे, म्हणजे हे ज्ञान आहे नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की ज्याला ज्ञान म्हणतो ते सुद्धा त्या विषयाचं अज्ञानच आहे.
आता दुकानदार आम्हाला सांगतो, अहो हे घ्या कपडे, मी सांगतो तुम्हाला कापड अगदी उत्तम आहे, हे अगदी उत्तम टिकणार आहे. म्हणजे तिथे आपलं अज्ञान आहे त्या कापडाबद्दल, तो म्हणतो माझं ज्ञान आहे त्या कापडाबद्दल. त्या मालकाने ऐकलं तर तो मालक सांगतो, यांना ते कापड नका देखू, यांना नुसतं सुती कापड पाहिजे नाही, यांना फक्त प्युअर कॉटन पाहिजे ना. हे प्युअर कॉटन आहे का, याच्यामध्ये एक सिंथेटिक फायबर मिक्स्ड आहे. म्हणजे मालकाला त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान, याला थोडं ज्ञान आहे आपल्यापेक्षा थोडं जास्त त्याला आहे, त्याच्यापेक्षा थोडं, म्हणजे पुन्हा त्याला अज्ञानच आहे. म्हणून ते म्हणतात की जे ज्ञान आहे असं म्हणतो ते ज्ञान त्याच्या परिसीमेला जोपर्यंत पोचत नाही, की आता याच्या पलीकडे ज्ञान नावाची प्रगती नाही, तिथे पोचल्याशिवाय ज्ञान नावाचा शब्द यायचा नाही. आणि म्हणून तो जो शेवटचा परिसीमेचा शब्द आहे तो आम्ही कोणता म्हटलंय, तेच स्वरूप परमेश्वराचं आहे किंवा तेच स्वरूप परब्रह्माचं आहे. म्हणून त्याची लक्षणं सांगताना सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम असं म्हटलं की तो ज्ञानस्वरूप आहे. आता त्या ज्ञानाला कुठे चॅलेंज नाही आहे, त्याला कुठे आव्हान नाही आहे. म्हणून इथे म्हणतात पाहता ज्ञान अज्ञान हे सापेक्ष एकमेका लागून, म्हणजे एकाच्या असण्या वाचून अस्तित्व ना दुसऱ्याचे. हे ज्ञान कसं आहे म्हणाले, हे अज्ञान आहे म्हणून ज्ञान आहे. आता म्हणून ज्ञानापेक्षी ते ज्ञानाच्या अपेक्षेने जे अज्ञान ते आपण नाहीसे होऊन प्रकटवी ज्ञाना कारण गौरवार्थ तयाच्या. काय होतं, ज्ञान का प्रकट होतं, कारण अज्ञान बाजूला होतं. ते म्हणतं की माझ्यापेक्षा तुझा गौरव अधिक आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत जे सांगत होतो, आता जसं शास्त्रज्ञ आहेत, जसं आमच्याकडे चांगले इतिहास संशोधक आहेत, आमच्या इतिहास संशोधन मंडळामध्येच होते, त्यांनी सांगितलं की बरोबर आहे, तुम्हाला ही सगळी बाडं सापडली आहेत बकरे, तुम्हाला आणखीन कागदपत्र, म्हणजे बखर असो, कागदपत्र असो, बाडं असो, काय जे सापडलं असेल ते असो, पण आता मी एक निष्कर्ष काढून या विषयासंबंधी निर्णय दिलेला आहे. आता माझा निर्णय चुकीचा ठरतो आहे ती बाडं बघून मला माहिती आहे, पण माझ्या मृत्यूच्या नंतरच ती बाडं उघडी करा, तोपर्यंत करू नका. म्हणजे मी जोर जिवंत आहे तोवर माझा सिद्धांत टिकला पाहिजे. म्हणजे हे अधिक मोठं अज्ञान आहे. ज्ञानाच्या शोधाला निघालेला मी कुठेतरी जेव्हा ज्ञान सापडत आहे तेव्हा ज्ञान लपवा आणि माझं अज्ञान चमकवा, असंच म्हणणं आहे की त्याला जास्त पुढे आणा. कारण का, माझ्या हयातीत मी ज्याला ज्ञान म्हटलं ते ज्ञान नाही, अशी स्थिती येऊ देऊ नका. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की मग ते ज्ञान ही तैसे करी आपण अज्ञान होई सर्वतोपरी. म्हणाले जसं अज्ञान ज्ञानाच्या गौरवाकरता लपतं, प्रकटवी ज्ञाना कारण गौरवार्थ तयाच्या, मग ते ज्ञानही तैसे करी. मग ज्ञानाला तरी काय आहे, तेही आपण अज्ञान होई सर्वतोपरी. म्हणून ज्ञानपणाची नुरवी उरी निज ठाई यत्किंचित, म्हणून ते लटिकेची दोघे जण. म्हणजे याचा अर्थ त्यांनी सांगितलं की ज्ञान अज्ञानाकरता लपतं किंवा अज्ञान ज्ञानाकरता लपतं, याचा अर्थ दोघेही खरे नव्हेत. ज्ञानही खरं नाही, अज्ञानही खरं नाही. म्हणून ते लटकेची दोघे जण, ज्ञान आणि अज्ञान जेथे सापेक्षत्व जाण तेथे लटपट केव्हाही. हा खरा सिद्धांत की कोणतीही गोष्ट जेव्हा सापेक्षतेने आम्हाला ही अधिक चांगली, ही अधिक वाईट, हे योग्य, हे अयोग्य असं जोपर्यंत आम्हाला वाटतं तोपर्यंत ते सत्य नाही. त्याचं कारण का, कारण तिथे सापेक्षता आहे, याच्या पार्श्वभूमीवर ते. त्यामुळे कशाच्याही पार्श्वभूमीवर आहे म्हणजे त्याला मर्यादा आहे. पार्श्वभूमी कशाची, ज्या कशाची घेतलेली आहे त्याला त्याची मर्यादा आधी आहेच. म्हणून हे जग आम्ही पाहतो आहे ते कशाच्या पार्श्वभूमीवर पाहतो आहोत, अज्ञानाच्या पार्श्वभूमीवर पाहतो आहोत. आमचा जन्मच कशातून झाला, अज्ञानातूनच झाला. कारण आम्ही सगळे तमापासून निर्माण झालेले आहोत. तमोगुणापासून, सत्व रज आणि तम, त्यातल्या तमापासून पंचमहाभूत निर्माण झाली. आता जर मुळातच ती अज्ञानातून निर्माण झालेली आहे तर आमचा पायाच अज्ञान आहे. त्यामुळे आमचा जो रेफरन्स पॉईंट आहे किंवा आमचा जो आधार आहे तो आधारच मुळी अज्ञान आहे. मग आता त्या अज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला ज्ञान कसं प्राप्त व्हायचं, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही ज्याला ज्ञान म्हणायला जाऊ ते तरी ज्ञान असणार आहे का? ते अमुक एक नाही म्हणून ज्ञान, अमुक एक नाही म्हणून ज्ञान, एवढंच, बाकी त्याच्यापेक्षा वेगळं नाही.
आता आपण आपल्या मूळ ओवीपाशी येऊ. असो आता हा प्रस्ताव आधी अज्ञानाचा ढांडोळा घेऊ. म्हणाले हा प्रस्ताव, ही प्रस्तावना किंवा नमनाला धडाभर तेल आता पुष्कळ झालं म्हणाले. पुष्कळ सांगितलं आपण, कारण आता आपलं खंडन कशाचं आहे, या अध्यायामध्ये आपल्याला अज्ञानाचं खंडन करायचं आहे. आधी अज्ञानाचा ढांडोळा घेऊ, मग तयाच्या साची लाहो, ज्ञानही लटके. म्हणून आधी आम्ही हा धांडोळा कोणाचा घेणार आहोत, अज्ञानाचा घेणार. इतका जुना शब्द आहे, अलीकडे वारकरी संप्रदायामध्ये फार पॉप्युलर झाला आहे धांडोळा घेणे, आणि हा मौलींनी 750 वर्षापूर्वी वापरलेला शब्द आहे. आधी अज्ञानाचा ढांडोळा घेऊ. ढांडोळा खरं म्हणजे ढुंडाळणे, त्यावरून ढांडोळा आला शब्द. हां, आणि तिथून ते ढांडोळा घेऊ, मग तयाच्या साचीला हो, म्हणून म्हणाले ज्ञानही लटिके. मग त्याच्या पार्श्वभूमीवरती आमच्या लक्षात येईल की ज्ञानही मिथ्या आहे. असो ही पुरे प्रस्तावना. आधी अज्ञानाच्या शोधना करून ते मिथ्या ठरल्या जाणा, मग तयाच्या साची लाहो, ज्ञानही मग मिथ्याच की ज्ञानही लटिके. म्हणाले त्याच्या पार्श्वभूमीवरती मग ज्ञान पण लटकच राहतं. आता या अज्ञान ज्ञानाते आंगीची आहे जिते, तरी तेथे असे तयाते नेण कान करी. म्हणाले आता हा कोण आहे, या अज्ञान ज्ञानाते. म्हणाले आंगीची आहे जिते, तर तरी तेथे असे तयाते नेण कान करी. आता इथे म्हणजे नेण शब्द आलाय, म्हणजे नेणीव म्हणजे अज्ञान, पण जाणीव शब्द घेतलेला नाही आहे त्यांनी. फक्त आता इथे काय म्हटलं, या अज्ञान ज्ञानाते. तर म्हणाले ह्या जो ज्ञानरूपी आत्मा आहे त्याच्या ठिकाणी अंगीची आहे जिते, म्हणजे अंगीचं स्वाभाविकपणेच अज्ञान राहतच आहे. जिते जगत आहे. कोण जगत आहे, अंगीची आहे जिते, त्याच्याच ठिकाणी ते जगत आहे, राहत आहे. तरी तेथे असे तयाते नेण कान करी. आता म्हणाले मग ते तरी ते तेथे असे तयाते. आता ते जर ज्ञानाच्या आश्रयाने तिथे राहिलं आहे तर नेण कान करी. म्हणाले मग ते ज्ञानाला का झाकत नाही, किंवा का म्हणजे मग ते ज्ञानाच्या ठिकाणी का पूर्णपणाने त्याला बंद करू शकत नाही. आता याचा अर्थ काय झाला की जर परमेश्वर हा सत्य, ज्ञान, अनंत आणि नित्य आहे, ही त्याची लक्षणं आहे. ह्या लक्षणांनी युक्त असलेला तो परमेश्वर असताना अज्ञान कुठून येणार आहे, त्याच्यातूनच येणार आहे. कारण जे काही जन्माला यायचं आहे ते त्या परमेश्वरापासूनच जन्माला यायचं आहे. मग आता त्या परमेश्वरापासून जन्माला यायचं आहे याचा अर्थ त्याच्या आतमध्ये अज्ञान आहेच. मग त्याच्या आतमध्ये जे अज्ञान आहे ते त्या ज्ञानाला का झाकत नाही, असा विषय आहे. आपल्या मनात माऊलींना काय म्हणायचं आहे तो मुद्दा आला ना, की तो ज्ञानरूप आहे, मग त्या ज्ञानरूपाला तो झाकतो का झाकत नाही, तो का झाकून टाकत नाही, ते अज्ञान त्याला का झाकत नाही. आता त्याचं उत्तर आपण आपल्यापुरतं शोधलं तर पुढे जायलाच नको. आपण आपल्यापुरतं शोधलं तर काय आहे की परमेश्वर जर सत्य आहे, अज्ञान म्हणजे सत आहे, आणि अज्ञान जर असत आहे, ते ज्ञान आहे हे जर अज्ञान आहे, ते नित्य आहे हे अनित्य आहे. कारण उघड आहे, त्याला काही स्थान नाही. आणि सत्यम ज्ञानम अनंतम, तो अनंत आहे, अपार आहे, अज्ञानाला मर्यादा आहे. आता ह्या 4 लक्षणांनी आपण युक्त आहे हे घेतलं. मग ही 4 लक्षणं त्या ज्या ज्ञानाच्या म्हणजे परमेश्वराच्या सतला असत का झाकत नाही, परमेश्वराच्या ज्ञान ह्या लक्षणाला अज्ञान हे का झाकत नाही, त्याच्या अनंत ह्या लक्षणाला ह्याचं शांत हे लक्षण का झाकत नाही, आणि त्याच्या नित्य ह्या लक्षणाला अनित्य हे लक्षण का झाकत नाही. आता हा प्रश्न आला ना, की इथे त्यांनी प्रश्न असा विचारलाय. आता बघा तुम्ही, या अज्ञान ज्ञानाते अंगीची आहे जिते, तरी तेथे असे तयाते नेण का न करी. ज्ञानरूप आत्म्याच्या ठिकाणी नांदे अज्ञान आनंदे करुनी, मग ते ज्ञाना लागुनी का न झाकी. म्हणजे ते परब्रह्माला का झाकत नाही. आता हा सगळा खेळ कुणाचा आहे, परमेश्वराला ज्या लक्षणांनी आम्ही संबोधतो आहोत, सत्य, ज्ञान, अनंत, नित्य, ही लक्षणं कुणी लावली,
ही लक्षणं आम्ही लावली. ही लक्षणं कोणत्या स्वरूपाची लावली? त्याला आम्ही स्वरूप लक्षण असं म्हटलं, की त्या परमेश्वराचं हे स्वरूप आहे. तो काय स्वरूप आहे? तो सत्यरूप आहे, तो ज्ञानरूप आहे, तो नित्यरूप आहे आणि तो अनंत रूप आहे. ही लक्षणं आम्ही त्याला लावली. आणि त्या लक्षणाला त्याच्यामधला ज्ञान हा एक शब्द आम्ही आत्ता उचलून घेतला. कशाकरता उचलला? कारण अज्ञानाचं खंडन चाललंय म्हणून. आमचा अध्याय आता चालला आहे तो अज्ञान खंडनाचा चालला आहे. म्हणजे ते जर ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या पोटामध्ये जर अज्ञान आहे, तर हे अज्ञान त्या ज्ञानाला झाकून का टाकत नाही? हा इथे ज्ञानदेवानी आपल्यापुढे प्रश्न टाकला. ते पुढे जातील, पण आपल्याला तो प्रश्न जर सोडवायचा असेल तर तो प्रश्न कसा सुटेल? तो प्रश्न असाच सुटेल की त्याच्या पोटामध्ये सगळी सृष्टीच आहे. त्या ज्ञानाच्या पोटात काही फक्त अज्ञान नाही आहे. ज्ञान हे त्याचं एक लक्षण म्हणून आम्ही मांडलं. आता ज्ञान हे एका लक्षणाने त्याचं वर्णन पुरं झालं का? त्याचं वर्णन पुरं होतच नाही. का होत नाही? शब्द तिथे पोचत नाही. म्हणजे आम्ही शब्दाचं खंडन करून पुढे आलो, कारण शब्दच तिथे पोचत नाही. तर तो शब्द काय त्याचं वर्णन करणार? म्हणजे ज्ञान शब्द त्या परमात्म्याचं किंवा परब्रह्माचं वर्णन करू शकेल का? तर तो त्याचं वर्णन करू शकत नाही. म्हणजे ज्ञानाच्या पोटात असलेलं अज्ञान त्या ज्ञानाला झाकू शकेल का? झाकू शकत नाही. कारण हा खेळ कुणाचा आहे? हा खेळ शब्दांचा आहे. ज्ञान हा सुद्धा शब्दच आहे, अज्ञान हा सुद्धा शब्दच आहे. ज्ञानानेही त्याचं वर्णन होत नाही, अज्ञानानेही तो झाकला जात नाही. हे एक. मग ह्याच्या पोटात सगळ्यांना का घातलं? हा आता प्रश्न आला. ह्याच्या पोटात अज्ञानाला का घातलं? ह्याच्या पोटामध्ये असत्याला का घातलं किंवा असतला का घातलं? याच्या पोटामध्ये अनित्याला का घातलं? याच्या पोटामध्ये अनंतच्या उलट शांत त्याला का घातलं? का घातलं? याचं कारण असं की पुढे जे उत्पन्न झालेलं आहे ते ज्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे ते उत्पन्न होण्याकरता ते त्याच्या ठिकाणी बीजभावाला आहे असं सांगावंच लागेल. त्याच्या पोटात ते बीजभावाला आहेच. आता हे बरोबर ठरेल का? आमच्या देहावरून ठरेल. आमच्या देहामध्ये कशाची लक्षणं नाही आहेत? सगळ्याची लक्षणं आहेत. सगळ्याची लक्षणं म्हणजे आमच्या देहामध्ये बीजभावानी याच्या यावत सगळे रोग आहेत. कारण कुणालाही सीझन बदलला की सर्दी होते. कशी ती सर्दी एकदम होत नाही. आमच्या पेशींच्या मध्ये सर्दी होण्याची काही ना काहीतरी गुणधर्मांनी युक्त असलेली अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे सीझन बदलला की सर्दी होते. आपण म्हणतो छे आम्हाला काही होत नाही, आम्हाला कुठलाही सीझन बदलला, काही झालं, हिमालयात गेलो तरी नाही, खूप उष्णतेत गेलो तरी नाही, आम्ही एकदम टकाटक फर्स्ट क्लास आहोत, 100% बरोबर आहोत, आम्हाला काही होत नाही. मग आता हा जर काही होत नाही असं म्हणणारा माणूस आहे म्हणजे ह्याच्या शरीरामध्ये रोगाचं बीजच नाही का? ह्याच्या शरीरामध्ये पण रोगाचं बीज आहे. पण ह्याच्या शरीरामधलं जे रोगाचं बीज आहे ते कसं आहे? अत्यंत सुप्त भावाला आहे. ते अत्यंत सुप्त आहे. आणि ज्याला जरा पाऊस पडला की तो शिंकायला लागतो, त्याच्या ठिकाणचं जे रोगाचं बीज आहे ते रोगाचं बीज कसं आहे? ते बीजाच्या, आता शब्द आहे बरं का, बीजांकुर भावानी युक्त आहे. ते जे बीज आहे ते सुप्त भावानी युक्त आहे का? ते सुप्त भावानी युक्त नाही आहे. ते बीज अंकुरित भावानी युक्त आहे. म्हणजे बीजाला अंकुर लगेच फुटणार आहे. मग आपण काय म्हणतो? माऊलींनी पण म्हटलंय की वारेनी सोके थेंबुनी भिजे चिखलुहा. त्यांनी वर्णन आमच्या देहाचं त्याच्यासारखं केलं. आपण जसं म्हणतो की लवंगेनी उष्णता आणि वेलदोड्यानी सर्दी, तसं माऊली म्हणतात की रस्त्यावरती पाऊस पडून गेलाय, चिखल झाला, चिखल थोडा थोडा वाळत आला की वर आपल्याला साय धरल्यासारखं त्या चिखलाला एक प्रकारे असं तडकल्यासारखं, रेघा पडलेल्या पण वाळल्यासारखं दिसतं. आत मात्र ओलसर चिखल तसाच असतो. आता ह्याचं वर्णन माऊली करतात की थोडा वारा आला, तो चिखल होता, त्या थोड्या वाऱ्यानी त्या वरच्या चिखलाला जशी साय धरावी, पापुद्रा धरावा, तसा त्याला धरला आणि एकच थेंब पडू द्या म्हणाले पाण्याचा की ताबडतोब चिखलुहा की झाला, त्याचा एका थेंबानी चिखलू झाला. वारेनी सोके थेंबेनी भिजे चिखलुहा असं त्यांनी वर्णन केले की वाऱ्याने सुकून जातो आणि थेंबानी भिजतो, असं ह्याचं स्वरूप आहे. म्हणजे काय आहे? म्हणजे त्याच्या ठिकाणी हा जो भाव आहे
की अंकुरित होणे. काय अंकुरित होणे? जो बीजभाव आहे, चिखल हा त्याचा बीजभाव आहे. आणि चिखल हा त्याचा बीजभाव एकदम सुप्त आहे का? एकदम सुप्त नाही आहे. तो कसा आहे? तो बीजांकुर भावाला आलेला आहे. तो ते जे बीज आहे त्याच्यामधलं ते अंकुरित भावाला इतकं येऊन ठेपलेलं आहे की बस आता थोडंसं पाणी घाला की वाज झालं. मग आता काही फार लागणारच नाही आहे. जसं आपण प्रत्येक गोष्टीचं ज्याची कालमर्यादा अधिक आहे त्याची कालमर्यादा कमीत कमी करण्याचा प्रयत्न हे आपण आपल्या प्रगतीचं लक्षण समजतो. किंवा सर्जरी आहे की जेव्हा पूर्वी बायपास सर्जरीला किती काळ लागायचा, त्याच्या रिकव्हरीला किती काळ लागायचा, हा सगळा काळ आम्ही किती कमी करत आणला. आपण म्हणतो अहो काय आता सर्जरीमध्ये इतका काही पल्ला गाठला आहे तिने, इतकी काही प्रगती झाली आहे की इतका काळ कमी होत गेला. हे जसं आम्ही व्यवहारामध्ये बोलतो की अमुक एक गोष्ट आहे ती त्या काळाशी बांधलेली आहे. हा जो बीजांकुर भाव आहे, या बीजांकुर भावाला फार थोडासाच कारण पुरेसं आहे. आणि ज्याच्या ठिकाणी बीजांकुर भाव नाही आहे, बीज सुप्त भावाला आहे, ते सुप्त भावाला असलेलं बीज वर येईल की नाही येईल? कारण त्याचा सुप्त भाव वरती आणण्याकरता त्याचं सामर्थ्य काय ते बघायला पाहिजे. किंवा जो वर आणणार आहे त्याचं, आणि जो वर आणून न देणारा आहे त्याचं. जो वर आणू देत नाही तो सामर्थ्यशील आहे. आपण म्हणतो नाही नाही त्यात हिमालयन वगैरे त्या थंडीने आम्हाला काही होत नाही, आम्हाला स्वेटर सुद्धा न घालता, एखादी शाल सुद्धा न घेता आम्ही सगळा हिमालयाचा प्रवास केला. कारण त्यांना माहिती आहे या देहामध्ये ते सर्दी बिर्दी भानगड होणारच नाही आपल्याला, आपण तसेच प्रवास करू शकू. म्हणजे काय, तो इतका सुप्त आहे की ती सर्दी माझ्या देहामध्ये डोकं वर काढणार नाही इतकी ताकद माझ्या देहात आहे. तर तसं इथे परमात्म्याच्या पोटामध्ये हे सगळं जग निर्माण करण्याचं सामर्थ्य अव्यक्त रूपाने साठवलेलं आहे. ते तसं नाही साठवलं तर शब्दात तत्वज्ञान मांडताच यायचं. परमेश्वर सगळं पोटात घेऊन बसलेला आहे का? त्याला पोटात घेऊन बसायची गरज आहे का? त्याला काही गरज नाही आहे. मग हे सगळं कशा करता चाललंय? हे आमच्या करता चाललंय. आम्ही हे कशा करता चालवलंय? कारण आम्हाला वेदांत कळावा म्हणून चालवलं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या पायऱ्या आहेत ना, ह्या पायऱ्या या परमात्म्याला काही अवलंबाव्या लागत नाही, त्याला ह्यातलं काहीही गरजेचं नाही आहे. हे सगळं आमच्या गरजेचं आहे. आणि म्हणून इथे परमेश्वराच्या ठिकाणी जर काही सगळं साठून आहे, हे सगळं त्याला आम्ही 84 लक्ष योनीतून फिरतो. आत्ता मानवाच्या योनीमध्ये आहोत. आत्ता मानवाच्या योनीमध्ये असताना जर एखादा लाचार झाला तर आपण म्हणतो कुत्र्यासारखा लाचार. आता कुत्र्यासारखा लाचार हा झाला कसा? ह्याच्या ठिकाणी लाचार हा गुण आला कोणाकडनं? त्या 84 लक्ष योनीतल्या कुत्र्या योनीतला गुण आलेला आहे की तो गुण त्याच्याजवळ ती लाचारी आलेली आहे. पण आत्ता मानवाच्या देहात असून लाचार झाल्यावर आम्ही त्याला कुत्रा म्हणतो, आम्ही त्याला त्या नावाने संबोधलं. आम्ही पुढच्या आमच्या शास्त्राप्रमाणे पुनर्जन्म आहे. पुनर्जन्म मनुष्याला मानवाला मिळाला नाही. मानवाचा मिळाला नाही, आम्हाला गाईचा मिळाला, बैलाचा मिळाला, काय कुठल्याही योनीमध्ये पक्षाचा मिळाला. मग तो पक्षाचा जन्म आला कसा? कारण आमच्याकडे त्याचा बीजभाव आहे. म्हणून तिथे काय होतं? तिथे आमच्यातले आत्ताचे मानवाचे आणि बाकीच्या इतर सगळे योनींचे जे काही गुणधर्म आहेत ते सगळे मागे पडतात. कोणाचे गुणधर्म पुढे येतात? जो जन्म घ्यायचा आहे त्याचे. आणि बाकीचे सगळे कसे आहेत? सुप्त भावाला आहेत. हे सुद्धा ते सुप्त भावाला आहेत, ते प्रकट भावाला येतात. हे खरं मानायचं का खोटं मानायचं? हे खरं मानायचं. हे खरं का मानायचं? कारण आता हे प्रकृतीच्या पातळीवर आविष्काराला आलेलं आहे. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी का नाही खरं मानायचं? कारण आत्ता आपण अधिविधान काय केलं की हे आमच्या शब्दाने आम्ही बोलतो की त्याच्या पोटात हे सगळं आहे. त्याच्या पोटात वास्तविक त्याला धरून बसायची काही आवश्यकता नाही. त्यांनी सगळं हे पोटात कशा करता साठवून ओझं ठेवावं? आम्हीच आमच्या गणपतीला लंबोदर म्हटला आणि आम्ही म्हटलं त्यांनी पोटात पुष्कळ साठवून ठेव. आमचा शब्दच्छल आहे हा. गणपतीला ते लंबोदर ठेवण्याची स्वतःला काय गरज आहे? त्याला काही गरज नाही. आमची आहे, आमची हौस आहे. ईश्वराच्या ठिकाणी हे सगळं पोटात राहतं का? राहत नाही.
त्याच्या ठिकाणी यातलं काही पोटात ठेवायची त्याला गरज नाही. का गरज नाही? तो सगळा समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम हे त्याचं पुन्हा दुसरं लक्षण आम्हीच सांगितलं. कशाकरता सांगितलं? हे जग निर्माण करण्याकरता. हे जग निर्माण करण्याकरता हा सगळा उद्योग त्याला करत बसावा लागतो का? त्याला नाही करावा लागत. तो जग निर्माण करणं एवढी एक गोष्ट त्याच्या मनात आली असेल, नाही तर नसेल. हे जग त्याला ज्या पद्धतीने, हे सगळे आमचे विचार आहेत, हे त्याला काय वाटलं असेल आणि त्यांनी काय वाटून हे जग निर्माण केलं असेल हे फक्त त्याचं त्याला माहिती आहे. त्याच्या मनामध्ये कल्पना आली तो एकटा रमला नाही, ही कुणाची कल्पना? ही आम्हा दीडशाण्यांची कल्पना. आम्ही आहोत की ही कल्पना त्याच्यावर आरोपित केली. कशाकरता केली? कारण आम्हाला हा विषय समजून घ्यायचा. कारण कुठेतरी आम्हाला शब्दात मांडल्याशिवाय समजणार नाही. म्हणून आम्ही जे सगळं शब्दात मांडलेलं आहे त्या सगळ्याला अर्थ नाही म्हणून आधी शब्दाचं खंडन केलेलं आहे. या शब्दात आम्ही का मांडलं? कारण तत्वज्ञान नावाने आम्हाला ही सगळी प्रक्रिया कळावी म्हणून. मग आता इथे सुद्धा ज्ञान, इथे प्रश्न माऊलीने मोठा मार्मिक विचारून आम्हाला सोडून दिलंय, पुढे नेलंय. त्यांनी आम्हाला असं म्हटलं की मग हा ज्ञानाने युक्त आहे, हा फक्त ज्ञान, निखळ ज्ञान आहे आणि त्याच्या पोटात तुम्ही अज्ञान आहे म्हटल्यानंतर पुढं तुम्ही म्हणता की अज्ञानाने त्याला झाकून टाकलंय म्हणून आणि मग जग निर्माण झालंय म्हणून. मग अज्ञान जर त्याला झाकून टाकत असेल तर तो वर परमेश्वर नावाचा कोणी शिल्लकच राहिला नसता. तो अज्ञानाने झाकून टाकलेला हा जीवच मोठा झाला असता आणि आमच्या प्रत्येक जीवाजीवात भांडण लागून तू मोठा का मी मोठा, आमच्याच पैकी कुणीतरी परमेश्वर होण्याकरता महाभारत युद्ध करत बसला असता. असं नाही आहे. ह्या जीवाच्याकडे ते सामर्थ्य नाही आहे. जो अज्ञानाने युक्त आहे त्याच्याकडे सामर्थ्य नाही आहे. हे फक्त आमच्या समजुतीच्या गोष्टी आहेत. त्याला ह्या गोष्टीपर्यंत पडायचं कारण नाही. आम्ही आमच्याकडून म्हटलं हे सगळं त्याच्या पोटात आहे. हे त्याच्या पोटात आहे म्हणजे हे अव्यक्त आहे. म्हणजे परमात्म्यानंतर जे अव्यक्त आम्ही मान्य केलं की जे व्यक्ततेला आलं नाही पण बीजभावानी तिथे आहे. बीजभावानी त्याच्या ठिकाणी अज्ञान नसतं तर पुढे त्या तमातून सृष्टी निर्माण करताना अज्ञान बाहेर आलंच नसतं. बीजभावाला त्याच्या ठिकाणी माया नसती तर मायेला खेळ करता आलाच नसता. हे का आम्हाला म्हणावं लागलं? आता हे आम्ही पक्क लक्षात ठेवायचं की त्याच्यापासून सृष्टी निर्माण झाली आहे हे सांगताना सृष्टी निर्माण करणारी प्रकृती आहे हे समजून घेताना आम्हाला हे सगळं शब्दातच मांडावं लागतं. आणि हे शब्दात मांडताना शब्दाला मर्यादा आहे म्हणून त्या शब्दाचं आम्ही आधी खंडन केलंय. हे त्याच्याबद्दल झालं. आता आमच्याबद्दल, आता आम्ही अज्ञानातून जन्माला आलो का नाही आलो? आम्ही 84 लक्ष योनीमधून फिरतो. खरंच आमच्याकडे त्या 84 लक्ष योनी आमच्याकडे बीजभावाला आहेत का नाहीत? आहेत. का आहेत? का आहेत याचं कारण हे आविष्काराला आलेलं आहे. आता हा जो जीव आहे हा जीव त्या अज्ञानाच्या मधून त्या ब्रह्मावरती आता पांघरून घातलाय. त्या अज्ञानाने आता पांघरून कुणाकरता घातलं? हा जीव निर्माण करण्याकरता. हा जीव निर्माण करण्याकरता त्यांनी घातलेल्या पांघरुणामुळे आता अज्ञान प्रबल आहे आणि त्याचा ब्रह्मभाव विसरला. आम्हाला कुठे आठवतोय आमचा ब्रह्मभाव? आम्हाला ब्रह्मभाव आठवला असता तर आम्हाला आमटी सुंदर लागते, आम्हाला आता भजी खावीशी वाटतात, आम्हाला आता नवीन कपडे घालावेसे वाटतात, यातलं काहीच वाटलं नसतं. आम्हाला सारखा तो आत्म्याचा आनंद मिळावा, त्याच्या सहवासात राहावं असं वाटते, आम्हाला कधीच वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की त्या अज्ञानाने त्याच्यावर पांघरुण घातलंय. पांघरुण घालून काय केलंय? हे चैतन्य दिलंय. ह्या चैतन्याला काय म्हणायचं? जीव चैतन्य. आता त्या अज्ञानाने पांघरुण घालून दिलेलं जे हे जीव चैतन्य आहे, ह्या जीव चैतन्याच्या ठिकाणी जो नियम आम्हाला सगळ्या संतांनी आपल्या वाङ्मयातून सांगितलाय, पिंडी ते ब्रह्मांडी, बस जे जे म्हणून या जगात अस्तित्वात आहे ते ते सगळं इथे आहे. आणि ते ते सगळं इथे आहे म्हणूनच क्लोनिंग शक्य आहे. म्हणूनच क्लोनिंग शक्य आहे. एका पेशीत सगळं आहे म्हणूनच टिश्यू कल्चर शक्य आहे, म्हणूनच हॉर्टिकल्चर शक्य आहे. हे सगळं जे निर्माण होतं आहे त्या एका पेशीपासून, त्या एका गुणधर्मापासून, त्या एका घटकापासून, त्या एका ॲटमपासून हे का निर्माण होतं? कारण त्याच्याकरता आम्ही आमच्या शब्दातच, पण आम्ही त्याचं स्वरूप वर्णन केलंय प्रज्ञानम ब्रह्म. की आमची प्रत्येक पेशी कशी आहे? प्रकर्षेण ज्ञानमय ब्रह्मरूप आहे. आणि ती तशी आहे
म्हणूनच ती हे नियम. मग आमचा जन्म कुत्र्याचा होऊ शकेल, मग आमचा जन्म कासवाचा होऊ शकेल, मग आमचा जन्म गाईचा कुणाचाही होऊ शकेल. कारण तो जन्म घेताना बाकीचे सगळे जन्म मागे आहेत. म्हणजे आमच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे? परमात्मा आणि आम्ही. परमात्म्याच्या ठिकाणी हे सगळं जग आहे, पण हे त्याच्या पोटात बीजभावाला आहे. आमच्या ठिकाणी पण हे सगळं जग आहे, पण आमच्या पोटात ते बीजभावाला नाही आहे. ते कोणत्याही क्षणी आविष्काराला येण्यासारखं आहे. त्याच्याही ठिकाणी ते कोणत्याही क्षणी आविष्काराला येण्यासारखं आहे, पण ते आविष्काराला आणायचं की नाही आणायचं याच्यावर त्याचं नियंत्रण आहे. आणि आमच्या ठिकाणी काय आविष्काराला आणायचं नाही आणायचं याच्यावर आमचं नियंत्रण नाही. आम्ही आमच्या मनाने तिथे काही नाही करू शकत. आम्हाला थोडंच दुखणं पाहिजे, पण जेव्हा आम्हाला दुखणं होतं तेव्हा काय करावं, इतकी काळजी घेतली तरी सुद्धा दुखणं झालं. मग हे दुखणं घडवून आणणारा कोण? या जीवाची सत्ता नाही, पण हा परमात्मा जग घडवतो. तेव्हा ह्याला कोणी अडवतो? कोणी अडवत नाही. त्याला जे घडवायचंय तो घडवतो. हा त्याच्यात आणि आमच्यात फरक आहे. म्हणून याच्यावर अज्ञानाचं पांघरुण आहे, तरीही हा ब्रह्मरूप आहे. याच्यावरती कशाचंही पांघरुण नाही. म्हणजे त्या ज्ञानाच्या पोटात अज्ञान राहतं, त्याचा त्याला दोष लागत नाही. माऊलींना असं सांगायचं, हे आम्ही जे काही सगळं पुढे कवित्व केलेलं आहे की तो एकटा रमत नाही, म्हणजे त्याच्या ठिकाणी भावना आहे, म्हणजे तो एकटा रमू शकत नाही, म्हणजे ईश्वर हा सुद्धा सोशल ॲनिमल आहे. हे असं नाही. त्या ईश्वराला यातलं काहीही होत नाही. हे सगळं आमच्याकरता आहे. हे त्याला आम्ही घडवलंय, आम्ही त्याला हे रूप दिलंय. आणि म्हणून इथे त्यांनी जे सांगितलंय ना आपल्याला, या अज्ञान ज्ञानाते अंगीची आहे जिथे, तरी तेथे असे तयाते नेण कान करी. आता ज्ञानरूप आत्म्याच्या ठिकाणी नांदे अज्ञान आनंदे सुखानी नांदताय म्हणाले. आनंदे करून हे सुखानी सगळे नांदा सौख्य भरे सगळे एका ठिकाणी आहेत. त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे, 5 महाभूत आहेत, 5 तन्मात्र आहेत, सगळी सृष्टी आहे, अनेक सृष्टी आहेत. हे सगळे सुखानी तिथे नांदतायत, आनंदाने तिथे नांदतायत. मग म्हणाले काय ते नांदे अज्ञान आनंदे करून, तिथे अज्ञान आनंदाने नांदताय. मग ते ज्ञाना लागूनी का न झाकी. ते जर इतक्या सुखाने तिथं राहत आहे तर ते ज्ञानाला का झाकत नाही? कारण ते ज्ञान सर्वतंत्र स्वतंत्र आहे. त्याच्यावरती कोणाचीही सत्ता चालत नाही. म्हणून ते कोणत्या लक्षणांनी आम्ही शब्दांनी व्यक्त केलं, तो सतरूप आहे, म्हणून त्याची सत्ता आहे. म्हणून त्याच्या सत्तेने सगळं चालेल. तुकाराम महाराज झाडाची पानं आले, त्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय काही घडत नाही. म्हणजे त्याच्यावरती अज्ञान मात करू शकत नाही, त्याला अज्ञान विकृत करू शकत नाही, त्याच्यावरती ते कुठल्याही प्रकारचा बदल आणू शकत नाही. आता पुढे, अज्ञान जेथा असावे तेणे सर्व नेण होवावे, ऐसी जाती स्वभावे अज्ञानाची. आता काय म्हणाले? अज्ञान जिथं जिथं आहे त्या त्या ठिकाणी ते त्या त्या स्थानाला आपल्यासारखं करतं. ते जिथे असेल तिथे तो आपला गुणधर्म देतं. तेणे सर्व नेण होवावे. सर्व प्रकारे नेण म्हणजे अज्ञानी, जाणीव आणि नेणीव. जाणीव म्हणजे ज्ञान आणि नेणीव म्हणजे अज्ञान. ते सर्व नेण, सर्व प्रकारचं अज्ञान होवावे त्या ठिकाणी निर्माण करतं. ऐसी जाती स्वभावे अज्ञानाची. हा तर अज्ञानाचा गुणधर्म आहे की ते जिथे असेल त्याप्रमाणे ते बाकीच्या सगळ्यांना बनवतं. काकी जेथे असे अज्ञान ते निजस्थाना लागून करी आपुल्या समान ऐसा धर्म तयाचा. त्यामुळे ते जिथं आहे त्या ठिकाणी ते आपल्यासारखं बनवतं. तरी शास्त्रमत ऐसे जे आत्माची अज्ञान असे ते तेणेची तो गिवसे आश्रो जरी. आता म्हणाले, आता ह्या आमच्या मताला काय होतं? शास्त्र पण संमत आहे. आम्ही काय मत मांडलं? नंबर 2चं मत मांडलं की अज्ञान जिथं राहतं तिथे ते आपल्यासारखं बनवतं. मग म्हणाले फक्त आम्ही म्हणालो का? नाही, आमच्या म्हणण्याला शास्त्रसंमती आहे. तेणेची तो इथे तरी शास्त्रमत ऐसे जे आत्माचे अज्ञान असेल तेणेची तो गिवसे आश्रो जाई. या आमच्या मताप्रत शास्त्रही आहे संमत. तरी शास्त्रमत ऐसे जे आत्माचे अज्ञान असेल तेणेची तो गिवसे आश्रो जरी.
आता काय करतो म्हणाले की हे अज्ञान आत्म्याच्या आश्रयाला राहत असलं तरी सुद्धा आत्म्याला गुरफटून टाकतं. आता हे त्यांनी पुढचं विधान, पहिलं विधान करून आमच्याकडे सोडून दिलं. म्हणजे आपण जसा म्हणतो ना की एखाद्यापासून एक दोर बांधून तो काढला आणि मोकळा सोडला. जसं नाटकाच्या संदर्भामध्ये संकल्पना म्हणतात की नाटक आहे, 3 अंकी नाटक आहे. पहिल्या अंकात काय करतात की त्या नाटकाची सगळी कथानकं, उपकथानकं, सगळी पात्र त्यांची ओळख करून देण्याकरता पहिल्या अंकात ते प्रत्येक कॅरेक्टर आमच्यासमोर इंट्रोड्यूस करतात. त्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला किंवा त्या प्रत्येक पात्राला स्टेजवरती आणून, शक्यतो दुसऱ्या अंकात नव्याने पात्र आणणे ही सामान्यतः नाट्यशास्त्राच्या नियमांमध्ये बसत नाही. बहुतेक सगळ्या पात्रांची ओळख डायरेक्टली इनडायरेक्टली, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पहिल्या अंकात झाली पाहिजे. त्या सगळ्यांना त्या अंकामध्ये आपल्याला सांगायला पाहिजे. आता त्यांच्या कथानकाचा एक धागा असा असतो की तो फक्त शेवटाच्या वेळी उपयोगात आणायचा असतो. म्हणजे जेव्हा डिटेक्टिव्ह स्टोरीज असतात तेव्हा बघा एक छोटीशी हिंट देऊन टाकलेली असते कुठेतरी, आणि त्या छोट्याशा हिंटचा उपयोग ते शेवटी त्यांना कुणी खून केला याचा शोध लागताना त्या तेवढ्या एका हिंटवरती तो शोध लागतो. तर तसं ते जे मोकळं सोडून दिलेलं कथानक असतं ना, तसं त्यांनी इथे एक ओवी मोकळी सोडून दिली. आणि जग निर्माण होताना आता प्रश्न त्यांनी का उपस्थित केला, आता हे जग निर्माण होताना अज्ञानातून उत्पन्न व्हायचं आहे. आश्रय घेतला ज्ञानाचा म्हणजे परमात्म्याचा. परमात्म्याशिवाय दुसरं काही निर्माण होऊ शकत नाही. आणि अज्ञानातून तर जग निर्माण केलं. अज्ञानातून जग निर्माण होणार तरी चैतन्याशिवाय निर्माण होत नाही. म्हणजे चैतन्यावरती अज्ञान आरोपित झालं पाहिजे किंवा ते दोघे जोडले गेले पाहिजेत. आता तो विषय मांडला पाहिजे. तो विषय मांडण्याकरता आता अज्ञानाचा विषय सुरू झाला. पण पहिली एक ओवी देऊन टाकली आपल्याला की ज्या ओवीमध्ये ज्ञान अज्ञानाने बाधित होत नाही हा सिद्धांत आधी मांडला आणि मग अज्ञानाने ज्ञानाला बाधित केलं. ज्ञान म्हणजे परब्रह्माला बाधित करणारी ओवी नंतर घेतली. आता पुढची ओवी ते सांगतात, या आमुच्या मताप्रत शास्त्रीय आहे संमत की अज्ञान आत्म्याच्या आश्रयाप्रत राहून गुरफटून टाकी त्या. आता आत्म्याला ते गुरफटून टाकतं. वरच्या 2 ओव्यांपलीकडे ते म्हणतं कान झाकी, आत्म्याला कानही झाकत, असं म्हणून एक प्रश्न टाकून आपल्याला त्यांनी पुढे नेलं. तरी नुठिता दुजे जई अज्ञान आहे बीजे, तई तेची आथी हे बुझे कोण येथे. आता म्हणाले म्हणजे आत्म्यानी अज्ञानाने आत्म्याच्या आश्रयाला राहून सुद्धा म्हणाले आपल्याला आपल्यासारखं त्याला करून टाकणं हा सिद्धांत आता मांडल्यावर आम्ही आता पुढच्या ओळीत ते विधान करतो. काय विधान करतो, तई तेची आथी हे बुझे कोण येथे. तर म्हणाले आता ते सगळं निर्माण होताना यातनं संपतं कोण, यातनं अज्ञान नावाची गोष्ट संपून जाते, झाकळून जाते. कारण अज्ञानाने जर त्या मूळ वस्तूला जर झाकलं आहे तर आता कुणाला झाकलं आहे, त्याच्या परस्पर द्वंद्व असणाऱ्या ज्ञानाला झाकलं आहे. हे सारखं आपल्याला का सांगतायत, आपल्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये एक विधान पक्क पाहिजे, हा फक्त शब्दाचा खेळ आहे. हे आपण मनामध्ये पक्क लक्षात ठेवायचं की शब्दामध्ये जेव्हा परमात्म्याचं स्वरूप वर्णन करायचं आहे तेव्हा शब्दाला मर्यादा आहे. म्हणून शब्द मर्यादेमध्ये हे सगळं चाललं आहे, नाही तर परमात्म्यापर्यंत यातलं काहीही पोचत नाही. त्या शब्दाच्या भानगडी करता हे सगळं चाललेलं आहे. तरी अज्ञानाने आत्म्यास राहून त्याच्या आश्रयास आपुल्या सारखे तयास करुनिया टाकते. त्यामुळे ज्ञान अज्ञान हे भेद मावळून एक बीजरूप अज्ञान मात्र उरले. आता पुढच्या टप्प्यावर आपल्याला आणून ठेवलं. त्यांनी सांगितलं ज्ञान आणि अज्ञान नावाच्या 2 गोष्टी निर्माण झाल्या. म्हणजे काय त्याच्या पोटात निर्माण झालं, त्या परमात्म्याच्या पोटात अज्ञान सुखाने नांदत होतं, आनंदाने नांदे असं वर्णन केलं. आनंदात राहत होतं ते. जेव्हा त्याच्या पोटात अज्ञान सुखाने नांदत होतं त्याच वेळी त्याचा अँटिडोट, त्याचा विरोधी, त्याचं द्वंद्व ज्ञान तिथे उभंच होतं. त्याच्या पोटात अज्ञान राहतंय म्हणजे त्याच्या पोटात ज्ञान राहतच आहे. ते कुणाच्या विरोधात आहे, या अज्ञानाच्या विरोधात असलेलं ज्ञान आहे. म्हणजे तो परमात्मा जो ज्ञान आहे त्या ज्ञानाशी या ज्ञानाचा संबंध आहे का, नाही. या ज्ञानाचा संबंध फक्त अज्ञानाच्या विरुद्ध एवढाच आहे. म्हणून काय झालं म्हणाले, हे जे अज्ञान आहे
हे जेव्हा बलवान झालं, आपुल्यासारखे तयास करून टाकीते, त्यांनी कुणाला आता अज्ञानी करून टाकलं? ज्याच्या पोटात राहिलं होतं, ज्याच्या आश्रयाला राहिलं होतं, त्यांनी सांगितलं आपला आश्रयच ते बदलून टाकतं. ज्याच्या आश्रयाने ते राहतं त्यालाच बदलतं, म्हणजे त्या चैतन्याला बदलतं. त्याच्या आश्रयाला राहिलं म्हणजे त्या चैतन्याच्या आश्रयाला राहिलं, त्यांनी त्या चैतन्यालाच बदललं. त्यांनी त्या चैतन्याला बदललं, त्याबरोबर काय झालं? अज्ञान बलवान झालं. अज्ञान बलवान झाल्याबरोबर वर्णन एका अज्ञानाचं केलं की अज्ञान पोटात सुखाने नांदतंय, पण त्या अज्ञानाचा विरुद्ध जो ज्ञान आहे तेही त्या पोटात सुखाने नांदत होतं. पण आता अज्ञान बलवान झाल्याबरोबर ज्ञान झाकलं, म्हणजे ज्ञान संपलं. आणि म्हणून ते म्हणाले, त्यामुळे ज्ञान अज्ञान भेद मावळून एक बीजरूप अज्ञान मात्र उरले. ज्ञान संपले, आता ज्ञानाला त्यांनी झाकून टाकलं. जसं त्या चैतन्याच्या आश्रयाला अज्ञानाने पूर्णपणाने एकदा आच्छादल्यानंतर किंवा घेरून टाकल्यानंतर आता ज्ञान नावाच्या गोष्टीला वेगळी जागा राहिली नाही, कारण अज्ञानाच्या विरोधात ज्ञान आहे, नाही राहिली. अज्ञान मात्र उरले. या बीजरूप अज्ञाना लागुनी सांग तरी जाणावे कोणी, म्हणशील अज्ञान अज्ञाना जाणी परिते असंभवनीय. आता आपल्याला पुन्हा मूळ विषयाकडे आहे. आता या अज्ञानाला कोणी जाणायचं? कारण आता या अज्ञानाने पसारा वाढवला, पसारा वाढवून आमच्यापर्यंत आणून ठेवलं. आम्हाला देह दिला, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचमहाभूत सगळं झालं, पंचतन्मात्र हे सगळं निर्माण केलं. आता हा पसारा कुणाचा? हा पसारा अज्ञानाचा. आता या अज्ञानाला जाणायला जर आम्ही गेलो, म्हणजे आम्हाला ते सांगतायत की आम्ही जर साधन मार्गामध्ये अज्ञानाचा बोध घ्यायला गेलो तर आम्ही कुठे जाणार आहोत? आम्हाला जर बोध घ्यायचा असेल तर आम्हाला त्या ज्ञानाचा बोध घेतला पाहिजे. आम्ही अज्ञानातच आहोत, आम्ही काय त्या अज्ञानाचा बोध घेणार आहे? आम्ही काय त्या अज्ञानाला शोधून अज्ञान प्राप्त करून घेणार आहे? कारण ती प्राप्त करून घेण्यासारखी वस्तूच नाही आहे. कशा करता? ज्ञानाच्या माध्यमातून. आम्ही जर असं म्हटलं हे अज्ञान आहे आणि हे अज्ञान जाऊन आमच्या जवळचं जे ज्ञान आहे ते अज्ञानाला नष्ट करील, ते म्हणाले ज्ञान अज्ञानाला नष्ट करतच नाही. जेव्हा ज्ञानाचा इकडे उदय व्हायला लागतो तेव्हा अज्ञान त्याचं तेच झाकोळायला लागतं. ज्या अज्ञानाने त्या ज्ञानावर चादर टाकली होती, आता हळूहळू ती चादर त्याच्यावर पडायला लागते. आता अज्ञानावर चादर पडते, त्याचं अस्तित्व संपत जातं. ज्ञान अज्ञानाचा छेद करत नाही. वाळू आणि साखर एकत्र मिसळली जात नाही. असे दोन पदार्थ आहेत की हे एकमेकांच्या मध्ये मिसळले जात नाहीत. म्हणून ते म्हणतात ह्या बीजरूप अज्ञाना लागुनी सांग तरी जाणावे कोणी. आता हे मूलभूत अज्ञान जे आहे, आता ते पुढे आले नाहीत अजून. आपला जन्म, आपण पाच महाभूतन त्रिगुण कुठे आले नाहीत, ते मुळाशीच अजून चालली आहे चर्चा. म्हणाले सांग तरी जाणावे कोणी, म्हणशील अज्ञान अज्ञाना जाणी. हेच अज्ञान अज्ञानाला जाणून घेईल, कारण त्या अज्ञानाने आता एवढं त्या चैतन्याला झाकलंय, मग आता काय अज्ञानच त्याला समजून घेईल. परिते असंभवनीय, पण ते त्याला जाणू शकत नाही. ज्याचा तो ज्याला त्याला कसा जाणेल? म्हणून आपल्याला आधी त्यांनी काय सांगितलं होतं, एक दृष्टांत दिला होता की आपल्याला आपला चेहरा कधीच पाहता येत नाही. आपण आपला चेहरा पाहूच शकत नाही. आपण दुसऱ्याला पाहू शकतो, पण आपला चेहरा नाही आपण पाहू शकत. तसं अज्ञान तव आपण याते जडपणे गेले निरुते आणि प्रमाण प्रमाणाते होत आहे. जर अज्ञानाने अज्ञानाला जर खरोखरच जाणलं तर जडपणे नेणे निरुते, पण अज्ञान जड असल्यामुळे जड जडाला जाणू शकत नाही आणि ह्या जडाने जडाला जाणलं असं संभवत नाही. आणि म्हणून काय झालं, आणि प्रमाण प्रमाणाते होत आहे. म्हणून म्हणाले त्याला जर जाणता आलं नाही तर म्हणून त्याच्या ठिकाणी काय होईल, तर जाणण्याचं ज्ञान सुद्धा जडच होईल. ज्ञानाला सुद्धा जडता येईल, आणि ज्ञान जर जड असेल तर ते जड ज्ञान काहीच जाणू शकणार नाही. म्हणजे आपल्याला सगळा विषय माहिती आहे आणि आपण त्याचा अभ्यास खूप चांगला केला. आता पेपर लिहायला गेलो आपण, पण आपल्याला ते सगळं ज्ञान काही आठवत नाही. म्हणजे काय झालं, त्या ज्ञानाला जडता आली. मग ते ज्ञान असून काय उपयोग?
ते जड ज्ञान जे आहे तेही उपयोगाला येत नाही आणि अज्ञान तर जडच आहे, तेही जाणता येत नाही. मग हे केव्हा जाणता येईल म्हणाले? आणि प्रमाण प्रमाणात ते होत आहे. ते म्हणाले जे प्रमाण आहे ते प्रमाणच प्रमेयाची सिद्धी करत असेल तर म्हणाले केव्हाही प्रमाण प्रमाणाची सिद्धी करत नाही. म्हणजे कसं की 1 इंच हे प्रमाण आहे आणि प्रमेय म्हणजे जे मोजायचं आहे. आता आपल्याला हे दिलेलं आहे, ते कोणी सांगितलं की आम्हाला आमच्या कंपनीकरता तुम्ही अशा केसेस बनवून घ्या, माप घ्या, मग त्याचा आकार ठरवा. हे सगळं त्याच्याकरताचे घेतलेलं प्रमाण आहे, माप आहे. त्या मापाने तो प्रमेय मोजायला घेतलेली ही वस्तू आहे आणि प्रमाण काय? तो सेंटीमीटरमध्ये मोजेल. मग तो आपल्याला म्हणेल तुम्हाला किती ॲक्युरेट पाहिजे, जरा तुमच्या चष्म्याचे आकार लहान मोठे होतात का? तर दोन्हीकडे मी मार्जिन ठेवतो आणि नसेल तर अगदी त्यांच्या अंतरामध्ये फक्त मार्जिनल डिफरन्स ठेव, नाही जास्त ठेवणार. जर तुमचं प्लास्टिक मी जास्त वाया घालवणार नाही, वस्तू मी मोठी नाही करणार. हे प्रमाण आहे. हे प्रमाण प्रमाणाची सिद्धी करतं का? प्रमाण प्रमाणाची सिद्धी करत नाही. म्हणजे 1 इंच 2 इंच 3 इंच हे मोजायला घेतलं तर विचारलं हे किती सेंटीमीटर आहे, त्यांनी सांगितलं बाबा 8 आहे, 9 आहे, 10 आहे, 12 आहे, 15 आहे. त्यांनी आम्हाला तेवढं मोजून सांगितलं. पण 1 सेंटीमीटरचीच सिद्धी करा, हे 1 सेंटीमीटर आहे. तर ते 1 सेंटीमीटरची म्हणजे जे प्रमाण आहे ज्या सेंटीमीटरमध्ये मोजतो ते सेंटीमीटर, तो सेंटीमीटर काय सिद्ध करणार? तो नाही सिद्ध करणार. आम्ही तो काय केला, एकदा जगभरामध्ये स्टँडर्डाइज केला की 1 सेंटीमीटर म्हणजे किती अंतर, हे जगभराकरता आता प्रमाण झालं. आता ते प्रमाण काय सिद्ध करणार? कोणत्या प्रमाणाला सिद्ध करणार? 1 सेंटीमीटर हे प्रमाण जगभरामध्ये 1 सेंटीमीटरचं प्रमाण आहे, हे सिद्ध होणार? तर म्हणाले ते तसं सिद्ध होत नाही. आता ते पुढे म्हणतात अज्ञान आपण आपणासी जरी जाणील निश्चयेसी परी अज्ञान जड परियेसी जड जडा जाणेना. जाणण्याचे ज्ञान त्या ठाई न म्हणून तया लागी जडपण प्राप्त झाले. आता त्या अज्ञानाच्या ठिकाणी जाणण्याचं ज्ञान नाही आहे आणि म्हणून त्या अज्ञानाला जडपण आलेलं आहे. आता अज्ञानते म्हणशील जरी परमात्म्याने जाणील, परमात्म्या ते पाहिजे का? परमात्म्याने जाणील परी स्वतः सिद्ध प्रमाणभूत निर्धारी आहे जो परमात्मा. परमात्म्या तेच पाहिजे. अज्ञानते म्हणशील जरी परमात्म्या ते जाणील परी, म्हणजे अज्ञान ज्याला म्हणतो ते परमात्म्याला जाणू शकेल असं जर आपण म्हटलं तर स्वतः सिद्ध प्रमाणभूत निर्धारी आहे जो परमात्मा. परमात्मा स्वतः सिद्ध प्रमाण आहे. जसं 1 सेंटीमीटर या प्रमाणाची सिद्धता करा, आपण म्हणू 1 सेंटीमीटर हेच प्रमाण आहे ना, ह्या प्रमाणाची काय सिद्धता करा, हे काय मोजा, हे 1 सेंटीमीटरच आहे, हे प्रमाण मान्यच आहे. तसं परमात्मा स्वयंप्रमाण आहे, तो दुसऱ्या प्रमाणावरती अवलंबून नाही आहे. आपण मागे एकदा हा विषय येऊन गेला आपल्याकडे, प्रमाण आणि प्रमेय, मोजणे, की प्रमेय हे मोजणं आहे. आता हे शास्त्र, अध्यात्मशास्त्र आम्ही शिकायला निघालो म्हणजे आम्ही परमात्म्याला मापायला निघालो, कारण त्याला जाणायला चाललो ना. त्याचे जाणण्याचे प्रकार वेगळे असतील. आम्हाला भाजी घेण्याची परिमाणं वेगळी असतील, त्याचं परिमाण वेगळं आहे. तेल दूध घेण्याचं परिमाण वेगळं आहे, गहू ज्वारी घेण्याचं परिमाण वेगळं आहे. परिमाणं वेगळी वेगळी आहेत, परिमाणांचा प्रश्न नाही, पण हे सगळं मोजता येणार आहे. पण आमच्याकडे जे प्रमाण आहे त्या प्रमाणाने परमात्मा मोजता येणार नाही आहे, त्याला मोजण्याचं प्रमाण आमच्याकडे नाही आहे. म्हणून ते म्हणतात परमात्मा कसा आहे, हा आमच्या प्रमाणाने मोजला जाणार नाही, तो स्वयंप्रमाण आहे, तो त्याचं तो प्रमाण आहे. जो वस्तू प्रमाणभूत, जी वस्तू प्रमाणभूत ती प्रमेयाची सिद्धी करतं, परी आपण आपुली न करीत प्रमाण सिद्धी केव्हाही. म्हणजे जी वस्तू प्रमाणभूत, जी वस्तू प्रमाणाने, बरोबर आपण सांगतो हे 25 केसेस आल्या पण सगळ्या अगदी एकसारख्या आहेत, कुठे फरक नाही. तुम्हाला अगदी 5 सेंटीमीटरचा काय दोऱ्याचा सुद्धा फरक दिसणार नाही की त्याची ॲक्युरसी आहे. हे आम्ही म्हणजे काय झालं, ह्याला आम्ही प्रमाणित केली. जे नाहीतरी आपल्याला कारखान्यामधले जॉब रिजेक्ट कसे होतात, त्याच्या ठिकाणी जे मापन आहे
ते कितीतरी डेसिमलपर्यंत असतं जेव्हा फार सोफॅस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट असतं तेव्हा, की तितकं त्या प्रमाणामध्ये ते बरोबर आलं म्हणजे आपण हे बरोबर आहे, हे प्रमाणित आहे, म्हणजे स्टँडर्डाइज्ड आहे, म्हणजे ह्याची आमची टेस्ट पूर्ण झालेली आहे आणि हे तुम्हाला विक्रीला योग्य झालेलं असं आमचं उपकरण आहे. आता ते म्हणतात की ज्या ज्या टेस्ट तुम्ही घ्यायच्या त्याच टेस्ट प्रमाणित करायला निघा म्हणालात, तर म्हणाले ते कसं होईल? ज्या प्रमाणाने मोजायचं तेच प्रमाण प्रमाणित करता येत नाही, कारण ते प्रमाण आता स्वीकारलं. आणि म्हणून जगामध्ये, आता पुन्हा एका मुद्द्यावर आलो, म्हणून जगामध्ये काहीही मोजायला आम्ही निघालो तरी सुद्धा आम्हाला काही बेसिक हायपोथिसिस स्वीकारावंच लागतं. आता आपण म्हणून करायला लागेल ना स्टँडर्डाइज. समजा तुम्ही 1 सेंटीमीटर म्हटलं की आता तुम्ही सांगताय जगभरामध्ये 1 सेंटीमीटर म्हणजे हे प्रमाण आहे असं म्हटलं, एखाद्याच्या पट्टीवरती तो 1 सेंटीमीटर तसा मापला गेलेला नाही आहे, तर त्याच्यामध्ये तेवढी ॲक्युरसी राहिलेली नाही आहे, म्हणजे त्याचं पुन्हा स्टँडर्डायझेशन करावं लागेल की नाही? त्याचं करावं लागेल. का करावं लागेल? कारण व्यवहारामध्ये ते प्रमाण आणि ज्याच्यावर ते प्रमाण उतरवायचं आहे तो उतरवणारा त्याचा कारागीर हे प्रत्येक आपापल्या पातळीवरती चुका करणार आहेत. मग आता ते प्रमाणित कसं होईल? म्हणून त्याचं प्रमाण आम्हाला प्रत्येक वेळी चेक करावं लागतं, प्रत्येक वेळी आम्हाला तपासावं. नाही तर कारखान्यामध्ये बनलेली वस्तू आहे ती का पुन्हा पुन्हा तपासावी लागते? सगळ्या वस्तू ज्या मशीनवर बनतात त्या मशीनवर तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंमध्ये तर स्टँडर्डच मेजरमेंट आहे. मग आता ते माप जर इतकं प्रमाणित आहे तरी का चुका होतात? आपण म्हणतो ह्युमन एरर, आपण म्हणतो मशीनची एरर. कारण कशी एरर असेल, त्याच्या स्पीडची काय, अनेक गोष्टी, पण त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे व्यवहाराच्या पातळीवर जर आपण म्हणालो की असं कसा दृष्टांत देता, दृष्टांत बरोबर आहे, दृष्टांत चूक नाही आहे, पण ह्या दृष्टांतामध्ये एकदा प्रमाण, प्रमेय आणि प्रमा ही त्रिपुटी स्वीकारल्यानंतर व्यवहारामधले सगळे दोष हे व्यवहाराच्या पातळीवरचे आहेत. पण इथे तत्वज्ञानाच्या पातळीवरती दोषांची चर्चा नाही आहे करायची, त्याच्या फक्त गुणांची किंवा त्याच्या ॲक्युरसीची, त्याच्या तंतोतंतपणाची चर्चा आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की जी वस्तू प्रमाणभूत ती प्रमेयाची सिद्धी करत. वस्तू प्रमाणभूत आहे, त्यांनी म्हटलं आम्ही इथं मोजलं, आम्ही मुंबईला नेऊन सुद्धा मोजलं, पण अगदी एवढा तसूभर फरक नाही, कुठेही नेऊन मोजा तुम्हाला आमच्या वस्तूमध्ये एवढासा फरक येणार नाही असं माणूस सांगतो. तेव्हा काय होतं? त्या प्रमेयाची, त्या प्रमाणाची सिद्धी होते आणि ते प्रमेय आहे ते योग्य ठरतं. परी आपण आपुली न करीत प्रमाण सिद्धी केव्हाही, पण त्या प्रमाणांची आपली आपण सिद्धी होत नाही. ही 1 सेंटीमीटरची पट्टी, त्याच 1 सेंटीमीटरच्या पट्टीला 1 सेंटीमीटर आहे की नाही हे मोजू शकत नाही. या लागी थांबूया, मला वाटतं इथे, या लागी जरी अज्ञान करील आपुले ज्ञान, हे म्हणत खेव घेववी मौन विरोधची. एवढं वाचून आपण थांबू. यासाठी अज्ञान आपुले करवून देई ज्ञान, परी हे विरुद्ध लक्षण घडणे नसे. आता पुढचा मुद्दा पेचाचा आहे, तो आपण पुढच्या वेळी घेऊ. की हे अज्ञान आहे याचं ज्ञान करून दिलं म्हणजे ही वस्तू थंड गरम आहे असं म्हणण्यासारखं आहे. असं झालं ना की बाई थंड तरी असेल नाही तर गरम तरी असेल, हे अज्ञान तरी असेल नाही तर ज्ञान तरी असेल. या अज्ञानाचं ज्ञान करून देतं. म्हणाले अज्ञान आणि ज्ञान दोन गोष्टी एकत्र येत नाहीत. यासाठी अज्ञान आपुले करवून देईल ज्ञान, अज्ञान आपलं ज्ञान करवून देईल. परी हे विरुद्ध लक्षण घडणे नसे, हे एकमेकांच्या विरुद्ध हे असं घडणार नाही. अज्ञान आपुले ज्ञान दे करवून हे भाषण, केले असता साच मौन लागेल की धरावे. आता ह्याच्या पुढे बोलणंच खुंटलं असं ते म्हणतात आपल्याला.